छत्रपती शिवाजी महाराज की झालं ते पाळलेच चालेल. आज इंडिया लॉन्चच्या या पुण्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपले राष्ट्रीय नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे माजी मंत्री आणि नवनिर्वाचित खासदार चंद्रकांत धांडोरेजी, आमचे माजी मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार विश्वजित कदम, आमच्या काही त्यांनी भाषण देऊन गेले त्या ठिकाणी त्या बारामतीच्या लोकप्रिय खासदार श्रीमती आमच्या सुळेताई, दुसऱ्या आमच्या खासदार मंदनाताई चव्हाण, न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील, आदरणीय आमचे मित्र माजी मंत्री आणि नाशिक आपल्या पुणे विभागाचे शिवसेनेचे काय म्हणून प्रमुखच म्हणायचे निकडले संपर्क प्रमुख आदरणीय सचिनजी अहिर, आमचे लोकप्रिय पुणे ग्रामीणचे आमदार आणि काँग्रेसचे पुण्याचे अध्यक्ष संजय जगतापजी, दुसरे आपले कसब्याचे दंगाखोर संजय आमचे रवींद्र धंगेकरजी, आदरणीय अजित बेंकर, ॲडव्होकेट गायकवाड, माजी मंत्री आमचे स्नेही रमेश बागवे, मोहनदादा जोशी, अनंत गाडगे, आमचे आप पक्षाचे अध्यक्ष किरण दत्त मुकुंद, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराचे अध्यक्ष, आता चांगली पसंत तुतारी वाजवायची आहे लोकांची, प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहरचे प्रमुख संजय मोरे, गजानन नकुडे आणि सगळे मंचावर बसलेली सन्मान्य मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या माझ्या माताबहिणी, आमची सगळी वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि पत्रकार बंधू, खरं तर आपल्याला सांगतो की आता घाबरण्यासारखं काही कारण नाही. 2024 हे वर्ष एका अत्याचारी व्यवस्थेपासून मुक्त होणार. जे तानाशाह सरकार 2014 पासून या देशामध्ये बसलेलं आहे, त्या सरकारचं जाण्याची वेळ सुरुवात झालेली आहे. मी भविष्यवाला नाहीये. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साऊंड सज्जतने दिला, साऊंड सज्जतने दिला साऊंडवाला. हाताचं बंद करा, हातात. देवेंद्र फडणवीस हे भविष्यवाणी करतात, पण खोटी करतात. मी भविष्यवाला नाही, पण मी आपल्याला या निमित्तानं सांगतो, दक्षिणेतली दारं बंद झाली भाजपची. ज्या बिहारवर त्यांचा जसं महाराष्ट्रामध्ये खोक्याचा प्रकार केला, संविधानिक व्यवस्थेची तोडमोड केली आणि राज्यपालाच्या महत्वाच्या पदावर बसलेल्या लोकांकडून जे संविधानाचं रक्षण करण्यासाठी ते बसवलेले जातात, ते सरळ राष्ट्रपतीच्या डायरेक्ट कनेक्शन मध्ये असतात आणि त्यांना त्या राज्यामध्ये संविधानाचं सरकारकडून काही चुकी झाली
तर त्यांना सरळ करण्याची जबाबदारी माननीय राज्यपालांकडे असतात। जसं महाराष्ट्रातले त्यावेळेचे तत्कालीन भगतसिंग कोश्यारी यांनी सातत्यानं संविधानाची तोडमोड केली आणि त्या माध्यमातून धोक्याचं सरकार महाराष्ट्रात बनवलं, तसंच बिहारमध्ये सुद्धा तोच प्रकार झाला, पण तो चांगला झाला। जे झालं ते चांगलं झालं। आज त्या ठिकाणी लालू प्रसाद यादव, काँग्रेस आणि आमचे सगळे अलायन्स जे आहेत, तिथं सगळ्यात जास्त खासदार हे इंडिया अलायन्सचेच त्या ठिकाणी बिहारमध्ये येणार। युपीमध्ये आपण पाहिलं काल परवा, युपीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं चक्र झालं आणि युपीमध्ये सुद्धा यांचं गट त्या ठिकाणी थांबेल अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली। आमचे केजरीवाल साहेब त्यांनी सुद्धा आज या इंडिया अलायन्समध्ये येऊन जागा वाटवाचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यामुळे सगळीकडून ज्या ठिकाणी हे लोक येण्याचा प्रयत्न करत होते ती सगळी दारं मोदी सरकारची बंदच आहे। हे किती म्हणू अबकी बार 400 हे म्हणत नाही की 500 नाही म्हणत नाही, कधी तेही म्हणाला काही त्यांना मागं पुढे पाहायला काही कारण नाही। कारण की आपले प्रधानमंत्री ते तर आता जगाचे प्रधानमंत्री झाल्यासारखं बोलतात, तर त्याच्यामुळे आज जी काही परिस्थिती आहे ती फक्त घोषणा आहे। मोदीची गॅरंटी म्हणजे काय? मोदीची गॅरंटी म्हणजे खोटं बोलायचं हीच त्यांची गॅरंटी आहे। त्यांनी काय सांगितलं होतं 2014 मध्ये, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 1.5 भाव आम्ही देऊ, स्वामीनाथन समितीची शिफारस लागू कर, शेतकऱ्यांचं शेतीचं उत्पन्न 2 पट वाढ। शेतकऱ्यांनी मतदान केलं। आज दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? आतंकवाद्यासारख्या गोळ्या मारल्या जातात। देशाचे प्रधानमंत्री शरद पवार साहेब सुद्धा कृषी मंत्री म्हणून देशामध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलं, शेतकऱ्यांसाठी काम। 72,000 कोटीचं कर्जमाफीची घोषणा करत असताना डॉक्टर मनमोहन सिंग साहेब आणि शरद पवार साहेबांनी या देशाच्या शेतकऱ्याला न्याय दिला। याच महाराष्ट्राच्या भूमीवर, याच संतांच्या भूमीवर, याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर यवतमाळमध्ये येऊन 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी सांगितलं की माझी पहिली सही ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मी करेन। शेतकऱ्यांनी मतदान केलं, काळा धन आणू आणि 15 लाख रुपये गरिबांच्या खात्यात टाकू ही गॅरंटी दिली। हे मुलं आता या ठिकाणी आपलं आंदोलन करतात आहेत। 2 कोटी युवकांना दरवर्षी नोकऱ्या देऊ। आता तर काफीबाजांना संधी आहे, मेरिटला नाही आहे। हे काफीबाज लोक आहेत सत्तेमध्ये बसले, तरुणांनी याचं लक्षात घेतलं पाहिजे। आता सुप्रियाताई म्हणाल्या त्याप्रमाणे परवापासून अधिवेशन चालू होते। या सरकारला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही विचारू आणि या सरकारमध्ये जे कोणी अधिकारी या सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असेल त्या सरकारला आम्ही सांगू याच्यावर कारवाई करा, नाही तर तुमचा सहभाग याच्यामध्ये आहे। आणि इतके बदमाश अधिकारी महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नाही, त्यांनी पण नोंद घेतली पाहिजे की हे सरकार हे थोड्या दिवसाचंच राज्याचे सरकार आहे, केंद्रातले सरकार थोड्या दिवसाचं आहे। इथं आमच्या मुलांना अगर आंदोलन करायचं असेल तर इथले पोलीस परवानगी देत नाही। या लोकशाही राहिली का तानाशाही सुरू झाली या ठिकाणी। आणि लोकांना आपल्या हक्काची मागणी करण्यासाठी निस्तर अगर अर्ज दिला तर त्यांना आंदोलन करू दिलं पाहिजे, पण पुणे शहरामध्ये आपल्या हक्काची लढाई लढता येत नाही अशा पद्धतीचा पोलीस विभाग या ठिकाणी झाला। मी मागच्या वेळेसही निवडणुकीच्या वेळेस मी पोलीस कमिशनर त्यावेळेच्या सांगितलं होतं की तुम्ही या ठिकाणी जे लोक तडीपार झाले त्या तडीपार लोकांना मंत्र्याबरोबर फिरतात, त्यांची तडीपारी रद्द केली, लोकांवर दबाव आणताय, पोलिसांच्या हाताने लोकांना पैसे वाटताय। महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घटना नाही झाली, पण पुण्यामध्ये असं काय रोग लागला? पुण्याची संस्कृती बिघडवण्याचं पाप हे सरकार करत असेल तर अधिकाऱ्यांनी, आम्ही अधिकारी आहोत, आम्ही या सगळ्या लोकांचे कर्मचारी आहोत, त्यांच्या घामाच्या पैशाचा पगार घेतात। हे सरकारमध्ये बसलेल्या लुटारू लोकांच्या घामाचा पैसा नाही आहे आणि तुम्हाला यांचं रक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे। पण पोलिसांना असं वाटतं की हे अमरपट्टा घेऊन आलेले। मी तुम्हाला सांगतो की माझ्याजवळ सगळ्या
जे पोलीस अधिकारी चांगलं काम करतात त्याची नोंद आम्ही घेतोय, पण जे पोलीस अधिकारी आमच्या लोकांना मुद्दामून त्रास देत असतील तर त्याची नोंद आम्ही घेतोय. एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. पण पुढच्या काळात या पद्धतीचं या पुणे शहरामध्ये आमचं पुणे शहर महाराष्ट्राचं सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर, देशातून नाही तर जगातून आमच्या इथली सरस्वती मातेची नगरी आहे. विद्यादानासाठी इथं लोक येतात आणि या ठिकाणी जे काही वातावरण आज झालेलं आहे ते पाश्चिमात्यापेक्षाही वाईट करून ठेवलेलं आहे. परवा जे ड्रग्ज सापडलं हे ड्रग्ज आता पहिल्यांदा आलं असं नाही. ज्या पोलिसांनी पकडलं असेल त्या पोलिसावर हे बिलकुल कारवाई करा. मी तुम्हाला सांगतो, आज न उद्या तो पोलीसवाला त्याच्या अडचणीत कोणी पकडणार नाही. होऊ द्या, पिढी बर्बाद होऊ द्या, हे सरकारचं धोरण आहे. पण मी पोलिसांना सांगतो की नोकरी केली तरी चालेल आमचं सरकार, तर पुन्हा तुम्हाला रिवॉर्ड आम्ही तुमचं प्रमोशन करू, पण माझ्या या पुण्याला, माझ्या महाराष्ट्राला या ड्रग्जच्या विळख्यात माझी ही नवीन पिढी खराब झाली नाही पाहिजे याची काळजी घेण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. आज या पद्धतीनं या महाराष्ट्राला बर्बाद करण्याचं पाप हे लोक करतात असतील तर याच्यासाठी आपल्याला सज्ज झालं. मी आज साताऱ्याला गेलो होतो सकाळी. सरसेनापती प्रतापराव गुजरांचं 350वा बलिदान दिवस आहे. तो साजरा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या लोकांना भेटायसाठी मी गेलो. त्याच्यातला एक इतिहास मी त्यांचा पाहत होतो. सरसेनापती प्रतापसिंग गुजर साहेबांचा ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेल्यानंतर त्यावेळेस राजाराम महाराजांनी त्यांना एक प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावामध्ये असं सांगितलं की शिवाजी महाराज गेलेत, आता आपण राज्य वाटून घेऊ, असा प्रस्ताव त्यांना आला. सरसेनापती प्रतापसिंग गुजर साहेबांनी राजाराम महाराजांचा तो प्रस्ताव झुटकारला आणि त्यांना सांगितलं की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, मला कुठल्या राज्याची अपेक्षा नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मला जो मावळा म्हणून मान दिला, मला जो सन्मान दिला, हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यामध्ये माझंही योगदान आहे, मी बेईमानी करणार नाही. संभाजी महाराजच हे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राजे होतील अशा पद्धतीची भूमिका ठेवली. पण आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेमध्ये आलेली लोक, घोटाळे लोक, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य प्रतिमा उभी करू असं प्रधानमंत्र्यांच्या हाताने भूमिपूजन झालं. आज काय आले का पुढे आपण पाहतोय अरबी समुद्रात, त्याचं काही घेणं देणं नाही या लोकांना. फक्त निवडणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा उल्लेख करायचा आणि सत्तेत आल्यानंतर वाटा आपल्याला कसा मिळेल, खोक्याचा वाटा कसा मिळेल, हे खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आज आले. सांगितलं भोपाळमधून प्रधानमंत्र्यांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला. परवा लोकसभेमध्ये आता सुप्रियाताई सांगत होते त्याप्रमाणे आदर्श घोटाळ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. इकडे आरोप करायचा, दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळात घ्यायचं, दुसऱ्या दिवशी राज्यसभेत घ्यायचं, भ्रष्टाचार मुक्त करायचं यांचा कुठलाही विचार नाही. यांना हा देश, देशातली सगळी व्यवस्था ही भ्रष्टाचार युक्त करायची आहे आणि जनतेला लुटायचं आणि जनतेचे पैसे मुठभर लोकांच्या घरात टाकायचा, हे धोरण या लोकांनी अपनावलेलं आहे. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये समविचारी सगळे पक्ष येऊन देशाचं संविधान हे आमचं सगळ्या देशाच्या संविधानाला वाचवणं, देशाची लोकशाही वाचवणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य बनते. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे लोक एकत्रित होऊन या देशामध्ये ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी पाया रोवला होता सुराज्याचा, तो सुराज्याचा पाया पुन्हा उभा करण्याचा एक संकल्प घेऊन आपण सगळेजण इथं एकत्रित आले. आणि म्हणून एकत्रित जेव्हा आपण येतोय तर मनात हा किंतु परंतु हा विषय नसला पाहिजे. आप असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, शरद पवार साहेबांचा गट असेल, इंडिया अलायन्स मध्ये सगळे आमचे मित्र पक्ष असतील, कम्युनिस्ट असेल, समाजवादी पक्ष असतील, शेका असेल, या सगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्रित येऊन, कारण की 2014-2019 मतविभाजन मोठ्या प्रमाणात झालं. काही लोकांना मतविभाजनासाठी व्यवस्था अलग करून ठेवली
आणि मतविभाजनाच्या आधारावर ही व्यवस्था या देशामध्ये सत्तेत आली. मी आज साताऱ्याला गेलो. बाईसाहेब आंबेडकर म्हणून या स्वातंत्र्य सेनानी होता. त्यांच्या कुटुंबातले अनेक लोक स्वातंत्र्य सेनानी झाले. 85व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांचं शुद्धीकरणाचा त्यांच्याकडे कार्यक्रम चालू होता आणि मी तिथं त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर पूजा चाललेली होती. भटजी त्या ठिकाणी पूजा करत होते आणि त्यांचा मोठा मुलगा एकटा बसून ती पूजा करत होता. मी भटजीला विचारलं की एकट्यालाच का बसवलं, दोघांना बसवायला पाहिजे होतं. ते म्हणाले की जिथपर्यंत शुद्धीकरण होत नाही तिथपर्यंत जोडीनं बसता येत नाही. म्हटलं आमच्या इथे तर बिना शुद्धीकरण राम मंदिराचा कार्यक्रम झाला. डोक्याचे केस यांचे काढलेत, काही लोकांनी डोक्याचे केस नाही काढले. भार उतरावं लागतं ना. हिंदू धर्म, सनातन धर्माचं काय, मी हिंदू आहे. सनातन धर्म आम्हाला काय शिकवतं? आखरी या सनातन धर्मामध्ये आता हिंदूचा गौरव करून हिंदूचं राज्य आणायचं, हिंदू राष्ट्र आणायचं. जे सनातन धर्माचं रोज त्या धर्माला कलंक लावण्याचं काम करतात त्यांना हिंदूचं राष्ट्र आणायचं काय बोलायचा अधिकार काय? आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की यांना हिंदू आणि मुसलमान याचा काही. शिवाजी महाराजांचा इतिहास आपण पाहिला. आपण शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. शिवाजी महाराजांनी कधी हा फरक नाही केला. हा मुसलमान आहे, हिंदू आहे, तो बराबलुतदार आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी केलं नाही. पण याच महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची व्यवस्था निर्माण करून तो मुसलमान आहे त्याच्यावर कारवाई करा. तो आमचा नाही, हिंदू असेल पण त्याच्यावरही कारवाई करा. तो बराबलुतदार आहे त्याच्यावर कारवाई करा. 2014 मध्ये या फडणवीसला उत्तर विचारायचं, तो खूप पुंगी फुगत राहतो. या पिपारी या तुतारीनं त्याला आता तुम्हीच विचारायचं आहे. या तुतारीनं त्यांना विचारायचं आहे की तुम्हीच सांगितलं होतं धनगरांना आम्ही आरक्षण देऊ, तुम्हीच सांगितलं होतं मराठ्यांना आरक्षण देऊ. आता आपल्याला माहिती असेल की परवा हायकोर्टामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बद्दलची केस आहे. या महाशयानं काय केलं, या फडणवीसानं यांनी केलं की टाटा रिसर्च सेंटर कडून या धनगर समाजाचं सर्वे करून घेतला. सर्वे करून त्याचा रिपोर्ट सरकारकडे आला आणि सरकारकडे आल्यानंतर यांचे ऍडव्होकेट जनरल जे आहे सराफ, पहिले कुंभकोणी होते, आता ते गेले, आता सराफ आले. या सराफने सांगितलं की मी ज्या आदिवासी रिसर्च जे समिती आहेत त्यांच्या माध्यमातून आलेल्या याच्यावर मी सही मारेल, कारण की आदिवासीचं आरक्षण द्यायचं असेल तर याचं राष्ट्रपतीशी कनेक्ट आहे डायरेक्ट. आणि जिथपर्यंत या आदिवासी रिसर्च समितीकडून हा रिपोर्ट येणार नाही तर त्याच्यावर मी सही मारणार. आणि आमच्या धनगर समाजाचं जे आरक्षणाचं लालीपापच म्हणू आपण त्याला, हे जे दिलं होतं ते परवा मान्य हायकोर्टाने ते रिजेक्ट केलं. म्हणजे जे 10 वर्षापासून आमच्या धनगर समाजाला आश्वासन म्हणून त्यांची मतं घेतली या फडणवीसानं, या भाजपनं, त्या धनगरांना एक प्रकारचं लॉलीपॉप दिलं की नाही दिलं? आहेत की नाही? तर धनगर समाजाचे लोक काढलेत की नाही मोर्चे? अनेक होते. पवार साहेबांना शिवा देणारी लोक होती, ते आपण पाहिलेत, अनेक मोर्चे निघाले. आज काय मिळालं धनगरांच्या? मराठा आणि ओबीसी मध्ये भांडणं लावली. आज दुर्याचं भांडण आलं. एकमेकाचे तोंड लोक बघत नाही. इतका मोठा वाद या महाराष्ट्रामध्ये कधी आला? परवा बिल आलं, सरकारला आम्ही सांगितलं तुमचं जरांगे पाटलाशी काय बोलणं झालं तेवढं तर सांगा. आम्ही लिखित पत्र दिलं, सरकार सांगायला तयार नाही. आता जरांगे पाटील आणि त्यांची सोबती काय काय बोलतात आपण रोज पाहतो. मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला आपसात भांडवायला आणि मराठा समाजाला फसवण्याचं पाप लोकांनी केलं. ओबीसी समाजाला फसवण्याचं काम केलं. अरे देता येत नसेल तर सांगा की आम्हाला देता येणार नाही. आम्ही तर सांगितलं की आमचं सरकार केंद्रात आलं तर आम्ही जनगणना राष्ट्रीय करू आणि जनगणनेच्या आधारावर जो शोषित पीडित समाज असेल त्याला न्याय देण्याची भूमिका ही आमची राहणार आहे, हे ठामपणे आम्ही सांगितलं. पण यांचे प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी सांगतात की आम्ही जनगणना करणार. एकीकडे महिलांचं आरक्षण आणलं, आमदारकीमध्ये लोकसभेमध्ये आता महिलांना आरक्षण आम्ही देऊ असं बिल आहे. हे आमच्याच काळात होतं. शरद पवार साहेब त्यावेळेस सोनियाजी आणि शरद पवार साहेबांनी ठरवलं होतं, मनमोहन सिंग साहेबांनी ठरवलं. हेच बिल यांनी आणलं. हे त्यावेळेस हेच विरोध करत होते. प्रश्न विचारला लोकसभेमध्ये की बाबा कुठल्या आधारावर, कुठल्या जनसंख्येच्या आधारावर आणणार तुम्ही, कुठल्या सेन्ससच्या आधारावर आणणार. कारण की आता 2021 ची सेन्सस व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही, अजूनपर्यंत करायला तयार नाही. हे म्हणाले की आता 2029 मध्ये आम्ही. त्यांच्या बापाचं अहो संविधानामध्ये सेन्सस हा दर 10 वर्षांनी करायचा असतो आणि तेव्हाच तुम्हाला जे शोषित पीडित समाज असेल त्या सेन्ससच्या आधारावर त्याला न्याय देता येईल. पण यांना वाटत तेव्हा हे करतील. आणि आता महिलांचं आरक्षण विधानसभेचं आणि लोकसभेचं केव्हा मिळेल की नवीन सेन्सस जे 2029 मध्ये करतील तेव्हा म्हणजे महिलांना पण एक लॉलीपॉप देईल. महागाईचा तर लॉलीपॉप तुमच्या हातातच आहे. रोज चम्मच घोटा त्या गॅसवरही मारायचं थोडस सिलेंडरवर. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की या पद्धतीची ही गॅरंटी जे सांगतात ना, भाजपवाले काय सांगतात, आता आम्ही मोदीच्या चेहऱ्यावर निवडणूक राहिला का चेहरा राहिला, चेहरा संपला. 10 वर्ष या देशाला फसवण्याचं काम त्यांनी केलं. या देशाच्या सीमेवर असलेल्या सैन्याची बेईमानी या लोकांनी केली. जय जवान जय किसानचा नारा लाल बहादूर शास्त्री दिला. या ठिकाणी आपण पाहतो की जवानालाही फसवलं आणि शेतकऱ्यालाही फसवलं. आणि या सगळ्या देशातली व्यवस्था संपवण्याचं पाप ज्या भाजपच्या व्यवस्थांनी केलं, या व्यवस्थेला समूळ नष्ट करण्यासाठी ही बोट आम्ही इंडिया अलायन्सची आपण या ठिकाणी बांधलेली आहे आणि त्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. जेव्हा जाहीर सभा होती त्यावेळेस अनेक मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावर आपल्याला बोलता येईल. आणि त्याच्यावर मी आपल्याला सांगतो की आज आपल्या सगळ्या इंडिया अलायन्सच्या लोकांना, कारण की आमचे ही जी सोशल मुवमेंट जी आहे, सिव्हिल सोसायटी ज्याला आपण म्हणतो, यांनी काम चालू केलं. ते लोकांच्या घराघरापर्यंत जाऊन या भाजपच्या पापाचे पाठ आता लोकांना शिकायला लागले की यांनी किती पाप केलं. पण आपले सगळे राजकीय पक्षाच्या लोकांनी अजूनपर्यंत त्या पद्धतीची मोहीम केलेली आहे. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगतो, जसं अफवाले तर करताच आहे, थोडस अजून हे सगळ्यांनी मिळून आता आपल्याला मूड बांधलेली आपण सगळ्यांनी मिळून यांच्या पापाची धड. कारण की आता पाहिजे त्या पद्धतीचं मीडियावर आपल्याला पाहायला मिळत, सगळं बुकिंग झालेलं आहे आता सगळी. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही. बिचारा त्यांचा तो वेगळा विषय आहे, त्याच्यावर मी काही जाणार नाही. पण एवढंच त्या लोकांना आम्ही सांगतो मीडियालाही की आमचं सरकार आलं तर तुम्हाला स्वायत्ता वापस आणून देऊ, एवढं आम्ही तुम्हाला सांगू शकतो. आम्ही आणून देऊ शकतो. राजीव गांधीजींनी आपल्याला स्वायत्ता दिली. मीडिया हा चौथा स्तंभ आहे आपल्या लोकशाहीतला. आणि मीडिया हा नेहमी सरकार चुकीचे करेल तर सरकारच्या प्रशासन असेल तर प्रशासनाच्या बद्दल बोललं पाहिजे आणि त्या पद्धतीचं लोकजागृती केली पाहिजे, लोकांचा आवाज उचलला पाहिजे. हाच आमच्या चौथ्या स्तंभाचा अधिकार आहे आणि तेच आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात त्या पद्धतीचा आणि राजीव गांधींनी त्या काळामध्ये पूर्ण स्वायत्ता त्या काळात त्यांना आणून दिली. पण ठीक आहे, आता गेलेली स्वायत्ता आहे. आमचं सरकार आलं, इंडिया अलायन्सचं सरकार आलं तर पुन्हा स्वायत्ता आणून द्यायचं त्यांना पण ग्वाही दिली पाहिजे आणि ते फार घाबरून आहेत त्यांचे मालक. त्यामुळे त्यांनाही तसल्ली देणं ही आपली जबाबदारी आहे. मला वाटतं पवारसाहेब आचारसंहितेच्या नंतर हे आपल्यासोबत येतील, म्हणजे आपल्यासोबत येतील म्हणजे लोकांचा आवाज बनतील अशी अपेक्षा करण्यात येते. तर त्याच्यामुळे आचारसंहिता लागल्यानंतर आतापासून मी सांगतो की मोदीचं सरकार आता येणार नाही, इंडिया अलायन्सचं सरकार या देशामध्ये येईल आणि त्या पद्धतीनं या पुण्यनगरीचा आवाज, या पुण्यनगरीचा आवाज हा पूर्ण देशामध्ये जातो. पुण्याचा खासदार हा इंडिया अलायन्सचा जिंकला तर देशामध्ये सरकार इंडिया अलायन्सचाच येतो. माझा अनुभव असा आहे, पवारसाहेब बोलते त्याच्या पुण्यावर पवारसाहेबांजवळ, पण माझा अनुभव असा आहे की
जेव्हा काँग्रेसचा खासदार पुण्यात निवडून आला तेव्हा काँग्रेस म्हणजे तिथं केंद्रामध्ये हे सरकार आलेलं आहे असाच अनुभव आहे की पवार साहेब सांगतील आता त्याच्यावर. पण मी तुम्हाला सांगतो की आपल्याला मूळ बांधून त्या पद्धतीची ही लढाई उभी करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. ही फक्त एक व्यक्ती म्हणून नाही, कुणी उमेदवार म्हणून नाही, आणि आपल्याला सगळ्यांना मिळून या पद्धतीचं एक वातावरण निर्माण करणं हाच आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, सगळ्यांचं कर्तव्य आहे. एवढंच आव्हान मी या ठिकाणी आपल्याला करतोय. तुमचा प्रश्न तुम्ही हात उठतोय तुमचं मला माहिती आहे. तुमचा प्रश्न मी परवा विधानसभेचं अधिवेशन चालू होते सरकारला आपण घेऊ त्यांना आणि तुम्हाला न्याय मिळवून द्यायची व्यवस्था करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.